जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाल्डो चंद्रपूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील 365 दिवस चालणारी नाविन्यपूर्ण शाळा. आज दिनांक 5 एप्रिल 2026ला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाल्डो येथे प्रज्ञावंत राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 2026 यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. टाईम झालेला आहे आणि तसं इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असतं, ज्यांचा बैठक क्रमांक CNJ 11001 ते CNJ 41003 परत इथं बैठक व्यवस्था केलेली आहे. खोली क्रमांक आहे. आपण बघू शकतो की या प्रज्ञाशोध परीक्षेला इयत्ता 1लीपासून तर 5वीपर्यंतचे विद्यार्थी बसलेले आहे. पहिल्यांदाच जिवती तालुक्यामध्ये ही प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इथं त्यांची ही उत्तरपत्रिका आहे जी तसं फोडणं सुरू आहे. आणि ही जी परीक्षा आहे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि नवोदयसाठी फार उपयुक्त अशी परीक्षा आहे. आपण बघू शकतो ही त्यांची OMR सीट आहे ते, आणि ही प्रश्नपत्रिका आहे. इथं बघू शकतो की आपण त्यांचे रोल नंबर्स आहेत. इथं सर्व विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. विद्यार्थ्यांचे हे रोल नंबर CNJ 11001. घंटी वाजलेली आहे. सर्वांनाच पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओके, चला पेपर सोडवायचा ना? सर्वांना परत एकदा बेस्ट ऑफ लक आणि पेपर छान सोडवा. ही पहिल्या वर्गातले विद्यार्थी आहे, दुसरीचे आहे, सोबतच इथं 3रीचे विद्यार्थीसुद्धा बसलेले आहेत. विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावं हे त्यांचे हॉल तिकीट्स आहे. इथं हे प्रश्नपत्रिकांचं वाटप आमच्या शाळेचे सहाय्यक शिक्षक आदरणीय आडे सर हे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाटप करणं सुरू आहे. हे तुमची आन्सर की आहे बेटा OMR सीट. आपण बघू शकतो की ही विद्यार्थ्यांना OMR सीट दिलेली आहे. तुम्हाला ह्या प्रश्न OMR सीटवर तुमचा रोल नंबर, नाव कसं टाकायचं ते सर्व सर मार्गदर्शन करतील. ओके, ठीक आहे. चला, आपण बघू शकतोय की या विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव शिवकन्या रामदास घोगरे, ZP हायस्कूल पाल्डो. परीक्षा केंद्राचे नाव आहे ZP हायस्कूल पाल्डो. इथंच सर्व प्रिंटेड मिळालेलं आहे विद्यार्थ्यांना. ह्या ज्या पेपर्समध्ये पेपर्समध्ये सर्व काही इथं प्रिंटेड केलेलं आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांना हा पेपर कसा सोडवायचा याची एक चांगली पद्धतीचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना नवोदयासाठी आणि शिष्यवृत्तीसाठी होणार आहे. बघू शकतो की तसं सर्व विद्यार्थी चांगल्या पद्धतीने पटसंख्येने उपस्थित आहे. त्यांचे रोल नंबरसुद्धा तिथं टाकलेले आहे. आणि त्या रोल नंबरनुसार एक शिस्तबद्ध अशी परीक्षेचं आयोजन जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाल्डो इथं करण्यात आलेलं आहे. आपण खोली क्रमांक 2मध्ये आलेलो आहोत. खोली क्रमांक 2 एक प्रज्ञावंत राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 2026 बैठक क्रमांक दिनांक 5 एप्रिल 2026 वार रविवारला या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इथं सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या OMR सीट दिलेल्या आहे. हा जो प्रज्ञाशोध पेपर्स आहे ह्या शिष्यवृत्तीवर आधारित आहे. सर्वांना हॉल तिकीट्स मिळालेत? ओके, सर्वांनाच या पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओके, बेस्ट ऑफ लक. आणि पेपर छान सोडवायचा आहे. हां, कोणी कोणाशी बोलणार नाही. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ही परीक्षेचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे. इथं सर्व विद्यार्थ्यांना OMR सीटचं वितरण सुरू आहे. आणि ज्या पद्धतीनं पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीचे 2 पेपर हे विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास हे सर्व विषय इन्क्लूड केलेले आहे. हा पेपर 1 आहे ज्यामध्ये मराठी व गणित हा पेपर आहे. हा 1.5 तासाचा पेपर असेल. हा 11 ते 12:30 वाजेपर्यंत हा पेपरचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुमचा दुसरा जो पेपर आहे तो किती असणार आहे? 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. तुम्हाला थोडासा ब्रेक राहणार आहे. बघू शकतोय की ही विद्यार्थ्यांचं नाव आहे. सर्व नाव बारकोड केलेलं आहे इथंच ऑलरेडी. चला, परत एकदा बेस्ट ऑफ लक सर्वांना. 1.5 तास तुमच्या हातात आहे. टायमिंगनुसार तुम्हाला सर्व पेपर सोडवायचं आहे. आणि जिवती तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच प्रज्ञाशोध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्याचं सेंटरसुद्धा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाल्डो इथं आहे. निश्चितच यावर्षी आम्ही सर्व प्रयत्न केलेला आहे की पाल्डोतलेच विद्यार्थी घेतलेले आहे. पुढच्या वर्षीपासून
इथं बाहेरच्या शाळेतले विद्यार्थीसुद्धा या प्रज्ञाशोध परीक्षेला निश्चितच बसतील आणि एक चांगल्या पद्धतीनं शिष्यवृत्तीची तयारी किंवा नवोदयची तयारी कशा पद्धतीने केली जातं तर ती तयारीसुद्धा या माध्यमातून होईल. इथं बघू शकतो की आपण सर्व विद्यार्थी या परीक्षेला अगदी शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले आहे आणि सर्वांनाच परत एकदा परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला